आता जर आपण बघितलं तर सगळीकडे एकच जल्लोष सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि गणपती उत्सवाची जोरदार तयारी देखील सुरू झालेली पाहायला मिळते. सध्या जर आपण बघितलं तर भाऊसाहेब रंगारी गणपती समोर गेली 16 वर्ष झालं श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हे प्रात्यक्षिक सादर करत असतात. तर त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की हे नेमकं गेले किती वर्ष झालं हे परंपरा सुरू आहे आणि नेमकं याचा मागचा उद्देश काय आहे. काय सांगाल सर, हे आपण गेले किती वर्ष झाले करता. ही जवळपास 15-16 वर्ष झाली. आपण पुण्यामध्ये मुलींना वगैरे लाठी तलवार दानपट्टा ही आपलं परंपरागत युद्धकला आहे, ही मुलांना प्रशिक्षण देत असतो. इथे आपल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपती आगमन सोहळ्यामध्ये आम्ही दरवर्षी येतो. हा एक क्रांतिकारक होते, एक प्रेरणास्थान होते क्रांतिकारकांचे, आणि तिथून एक ऊर्जा मिळते की अन्यायाविरुद्ध लढायची वगैरे. आणि एक याच्यामध्ये सांस्कृतिक आपल्या स्वातंत्र्यामध्ये वगैरे खूप मोलाचं काम केलेलं आहे भाऊसाहेब रंगारी यांनी. तोच वारसा पुढे आलेला आहे आणि नवीन काय ते समाजाला देणं वगैरे या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात आपल्या या गणेशोत्सवामध्ये. त्यातून आपला मर्दानी खेळाच्या दृष्टीने आपण मुलींना वगैरे संरक्षणाचं प्रशिक्षण वगैरे देत असतो. आजच्या घडीला बघितलं तर पूर्ण देशामध्ये थोडस महिलांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे, तर त्यांनी सक्षम होणं गरजेचं आहे. त्यांना व्यायामाची आवड निर्माण होणे, त्याच्यानंतर त्यांनी पुढे असा काही अनुचित प्रकार घडला असेल त्याच्यासाठी धैर्याने सामोरे जाणं, याच्यासाठी अशी काही एक स्वसंरक्षणाची कला अवगत असणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर त्या आखाड्यामध्ये किती मुली सहभागी आहेत आणि कशा प्रकारे आपण प्रात्यक्षिक सादर करत आहोत. आता साधारण बघितलं तर वय वर्ष 5 पासून ते 40-45 वयाच्या महिला वगैरे अशा विविध शाळेमधील किंवा कॉलेजमधील जॉब करणाऱ्या गृहिणी अशा वेगवेगळ्या जवळपास 70-75 महिला मुली वगैरे अशा आहेत आखाड्यामध्ये. त्यांना लाठी तलवार दानपट्टा, लाठीची फाईट वगैरे याचं चालवण्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. यावर्षी जर आपण बघितलं तर सर जर्मनीवरून देखील एक महिला इथे प्रात्यक्षिकासाठी आलेल्या आहेत. तर काय प्रशिक्षण आपण देत असतो, यातून आपली परंपरागत आपली युद्धकला, शिवकालीन ही वारसा, आपली संस्कृती बाहेरच्या देशामध्ये पोहोचावी या दृष्टीने आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही एक वर्कशॉप आयोजित केलं होतं 10 दिवसाचं. तर त्याच्यामध्ये हे आम्हाला जॉईन झालेले आहेत जर्मनीहून आलेल्या लॅटोया म्हणून आहे, त्यांनी 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. याच्यात त्यांनी लाठी तलवार दानपट्टा, लाठीची फाईट असं वेगवेगळे त्यांनी प्रशिक्षण त्याच्याने घेतलेलं आणि त्यांना आवड आहे आपल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची. तर पहिल्या दिवशी त्यांना इथे आपल्या आम्ही जेव्हा प्रतिसादर करतो त्यांना तिथे सहभाग घ्यायचा होता, म्हणून त्याच्यासाठी प्रिपेअर झाल्याने आज त्यांनी प्रात्यक्षिक वगैरे सादर केली. माझं नाव लाठोया आहे. I am from Germany and I came to Pune to be here at the Ganpati festival. Very good. It's absolutely amazing to be here and to watch and to perform. The crowd is amazing and the role players are really special. Where did you get this information? I have a friend from Italy. She has been here in Pune for Ganpati last year together with the Akada. And she told me, like, come and play with them, learn Madani Fair because it's so amazing and because it's just a lot of fun. And here I am. How was your experience? Very good. Everyone is super friendly and super nice. They treat me like family, and I'm so glad and so honored that I can be here to experience all of this. How did you learn this? My friend told me to come, and she was here last year. She learned it, and she told me, "Come, they are amazing. It will be a lot of fun and like practice." And everyone was just so helpful and so friendly, and everyone else in this fest is as well. So yeah, like the friendliness of the people, I would say, and the new territory I'm on. How many days to learn this art? 10 days. Like I would urge every lady anywhere over the world to learn some kind of self-defense or martial arts or any kind of art form where you learn to like, how to say, where you learn to defend yourself, where you learn to attack, because it gives a lot of self-consciousness, confidence. Because it gives a lot of self-confidence and you just feel stronger and that you can, that you can defend yourself.